जय श्रीराम. आपण बिल नाही भरलं विजेचं तर पोलीस म्हणतात की बिल भरा, कारण महावितरण म्हणते की जर का तुम्ही बिल भरलं नाही तर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला आउट करून टाकू. आता हाच नियम महावितरणला लागू केला आहे मी. आज मुख्य अभियंत्यांच्या दालनामध्ये मुख्य अधिकारी जे असतात MSEBचे, त्यांना मी प्रश्न विचारला. 3 दिवस कन्नडमध्ये लाईट नाही, रात्रीभर संभाजीनगरमध्ये लाईट जाते, हा काय प्रकार आहे? कारण मी तो माणूस आहे जो केस जिंकलोय. कोणती केस जिंकलोय? की जर का लाईट व्यवस्थित दिली नाही तर नुकसान भरपाई द्या. म्हणून मी प्रश्न विचारला त्यांना की मग नुकसान भरपाई दिली आहे का? किती लोकांना तुम्ही नुकसान भरपाई दिली? आणि ज्यावेळेला ते निरुत्तर झाले त्यावेळेला मी पोलिसांना स्वतः बोलवलं तिथे आणि म्हटलं इथं राडा होणार आहे. आता येतात ना म्हटलं दरवाजात की बिल भरा नाही तर पोलिसांना दंड देऊ. आता म्हटलं यांनी आमची नुकसान भरपाई द्यावी नाही तर पोलिसांनी यांना दंड द्यावा. हा सूर्या जयद्रथ निरुत्तर झालेत. त्यामुळे पोलिसात तक्रार झाली MSEBच्या विरोधात की या लोकांची नुकसान भरपाईचे पैसे द्या, नाही तर जेलमध्ये जा. आता येणाऱ्या 7 दिवसामध्ये निश्चित स्वरूपाने हा गुन्हा दाखल होईल आणि जेवढ्या लोकांचे पैसे देणे तेवढ्या लोकांचे पैसे MSEBचा बाप काय त्याचा बापाचा बाप पण देईल आणि त्याच्यामध्ये पैसे नाही खाऊ शकत. 17% 2,20,000 2,20,000 हे माझे कन्झ्युमर्स आहेत जे डिफॉल्टर्स आहेत. ठीक आहे. तो 11 minus 2 lakh, say 2 lakhs, so 9 lakhs, or I would say 8 lakhs. Okay, fine. So how much of these 8 lakhs consumers come under the auto compensation? ठीक है. So उतने कंज्यूमर को पैसा आपने दिया क्या? That is my specific question. Answer is no, because it is just showing 1100. This is your answer, right? कितना है इसका टोटल संख्या? इसका एखादा बिल है? जनरेट कर पाएंगे इसका बिल जो आप लिख करके दे रहे हैं इसके अंदर? इस पर ठप्पा लगाइए, जाएगा कोर्ट में. ठप्पा लगा दीजिए इसमें. और उस बंदे का जो आप फ्यूचर बिल में आपने किया है नया बिल, वो बिल का कॉपी दीजिए, बिकॉज आई वांट एविडेंस. आप लिख करके दे रहे हो इतना सारा, एक ठप्पा लगाइए उसके ऊपर. बेजवाबदारी से तो हम भी नहीं लेंगे इसको. 8 लाख कंज्यूमर्स में कितने लोग ऑटो कंपनसेशन में बैठते हैं ये आपका क्लॉज बता रहा है. व्हाट इज ऑटो कंपनसेशन? आई टेल यू. तो उतने तो दिख नहीं रहे आपके, तो 1800 दिख रहे हैं, तो बाकी के कहां गए? उसका पैसा कौन देगा? 420 गए. चीटिंग द पीपल फाइनेंशियली बाय गवर्नमेंट ऑफिसर. व्हाट क्लॉज? BNS निकालिए, सर्च करिए गूगल पे. सर नमस्कार. हॅलो हॅलो. बरं मगाशी सकाळी फोन करून केला ना फोन? थोडा वेळ करू. थोडा हां हॅलो. हां नाही, महेश पवारकडे. महेश पवार. हो हो. ते काय विषय नाही मला बोलतो मी असं. थोडं मला नाटक सांगते का तुला मीटिंगमध्ये? बोल. So this is, ma'am, this is the entire copy of the petition in which I got successful. उसको प्रकार आपल्याला PDF घेऊन टाका. PDF पाठवलेली आहे परदेशात. हॅलो हॅलो. Observed that huge number of cases are pending at various levels for approval of auto compensation. This shows negligence towards ensuing provisions of MERC regulations. In view of this, it is hereby directed to finalize all pending auto compensation within 7 days from receipt of this letter, failing to which it shall be viewed seriously. This letter is of 13/11/2024. 7 days is 7th January 2024. Now this is not been followed. जहाँ जहाँ पे उन्होंने दिया है वहाँ कुछ आया है उनके पास. Rest he is saying it has not come. ठीक है. Now what exactly should be the compensation is this or these. रिस्टोरेशन ऑफ पावर सप्लाई कितने देर में होना चाहिए, फ्यूज कॉल कितने में होना चाहिए, अंडरग्राउंड केबल का क्या है. सो दीज आर द डिफरेंट क्लॉजेस थ्रू विच द कंपनसेशन शुड बी पेड अकॉर्डिंग टू द महावितरण हेड ऑफिस.
दैट इज 31/12/2024. सो पहले MERC में हम कंप्लेन किया, MERC ने ऑर्डर इनके खिलाफ दिया, दे वेंट टू रिव्यू में भी MERC ने इनको ठोक दिया. 27 दिसंबर 2024 को रिव्यू का रिकॉल निकला कि MSEDCL हैज टू पे. सो 31/12/2024 में इन्होंने लिखा MERC इलेक्ट्रिसिटी सप्लाई कोड एंड स्टैंडर्ड्स ऑफ परफॉर्मेंस पावर क्वालिटी रेगुलेशंस 2021. So has it been followed or not? MOM of review meeting of operational parameters on 9/12/2024 by Honorable CMD MSEDCL. They have not followed this, and I am asking for my money on that. And this is my letter saying that I want my compensation. And I am the petitioner of this petition. I am myself, nobody else. So I want offence registered against them and ask them when they are going to give you the payment. Give us the payment as a law enforcement agency. आप law enforcement agency हो, हम लोग नागरिक हैं, आपके पास ये सामने मटेरियल है. कितना दिन में पैसा दे देंगे, पुलिस को लिखकर के लिए चलो. बघा काय तुमचं सांगा. आता काय आहे ते द्या. आमचं- अमोल, ये एग्जीक्यूटिव इंजीनियर कन्नड़ ने जो लिख करके दिया था वो लेटर कहाँ है? वो मेरे पास नहीं था, वो कन्नड़ में ही है। नहीं, वो बुलवाओ, कन्नड़ से बुलवाओ तुरंत व्हाट्सएप पे.